Okay, student. Today in this lecture, we are going to discuss about the surface condenser. Last lecture ला आपण लो लेवल कंडेन्सर पाहिला, त्यानंतर हाय लेवल कंडेन्सर पाहिला, त्यानंतर इजेक्टर कंडेन्सर देखील आपण लास्ट लेक्चरला स्टडी केलं. ओके, आता या लेक्चरला आपण काउंटर फ्लो आणि पॅरलल फ्लो हे देखील आपण लास्ट लेक्चरला पाहिलं होतं. आता या लेक्चरला आपण सरफेस कंडेन्सर पाहणार आहोत आणि त्याचे जे टाइप्स आहेत ते आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तर सरफेस कंडेन्सर म्हणजे काय ते परत एकदा मी तुम्हाला सांगतो. सरफेस कंडेन्सर म्हणजे या ठिकाणी जी एक्झॉस्ट स्टीम आहे आणि जे कूलिंग वॉटर आहे ते त्या दोघांमध्ये एक सरफेस असतो, त्या दोघांमध्ये एक वॉल असतो. याचाच अर्थ काय होतो की ते एक्झॉस्ट स्टीम आणि ते कूलिंग वॉटर हे डायरेक्टली एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येत नाही किंवा ते एकमेकांमध्ये मिक्स देखील होणार नाही. समजतंय? म्हणजे त्या सरफेसच्या एका बाजूस काय असेल, एक्झॉस्ट स्टीम असेल आणि सरफेसच्या दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी कूलिंग वॉटर असेल आणि त्या सरफेसला क्रॉस करून त्या ठिकाणी त्या दोन्ही फील्डमध्ये काय होईल, हीट ट्रान्सफर होणार आहे. समजते? म्हणजे जसं की आपण असं कन्सिडर केलं, जर ट्यूब मधून जसे या ठिकाणी जर ट्यूब मधून एक्झॉस्ट स्टीम गेली, ट्यूब मधून काय जाते, एक्झॉस्ट स्टीम ही जर ट्यूब मधून जात असेल आणि ट्यूबच्या सराउंडिंगला म्हणजे बाहेरून, म्हणजे त्या ट्यूबच्या बाहेर जर त्या ठिकाणी कूलिंग वॉटर असेल, समजते? म्हणजे ज्या ट्यूब्स आहेत, इमेजिन होते अशा ज्या ट्यूब्स असतील त्या ट्यूब मधून सपोज त्या ठिकाणी कूलिंग वॉटर जात असेल, सॉरी, सपोज ही जी ट्यूब आहे या ट्यूबच्या आतमध्ये या ठिकाणी समजतंय, जर सपोज ट्यूबच्या आतमध्ये एक्झॉस्ट स्टीम, ही एक्झॉस्ट स्टीम ह्या ट्यूबच्या आतमधून जाते आणि त्या ट्यूबच्या बाहेर ट्यूबच्या सराउंडिंगला सपोज या ठिकाणी ट्यूबच्या बाहेरून जर या ठिकाणी ट्यूबच्या बाहेरून जर या ठिकाणी कूलिंग वॉटर जात असेल, समजतंय? या ठिकाणी कूलिंग वॉटर त्या ट्यूबच्या बाहेरून जाते, म्हणजे ह्या जो सरफेस आहे, ह्या सरफेसचा तो ट्यूबचा जो सरफेस आहे त्याच्या क्रॉस करून, समजतंय, कूलिंग वॉटरला ती काय भेटेल, स्टीमची, एक्झॉस्ट स्टीमची हीट भेटेल. त्यानंतर ती कूलिंग वॉटर काय होईल, गरम होईल. इमेजिन होतंय? आणि ते जे कूलिंग एक्झॉस्ट स्टीम आहे ती थंड होईल, त्याचा कंडेन्सेट तयार होईल. समजतंय? हा आहे इव्हॅपोरेटिंग कंडेन्सर, ह्यालाच आपण सरफेस कंडेन्सर देखील म्हणतो. आणि दुसरा टाइप जो आहे या ठिकाणी सांगितलेला आहे, त्या दुसऱ्या टाइप मध्ये या ठिकाणी दिसते. दुसऱ्या टाइप मध्ये काय होईल की दुसऱ्या टाइप मध्ये सपोज जी एक्झॉस्ट स्टीम आहे ती बाहेर आहे आणि त्या ट्यूब मधून कूलिंग वॉटर जाते. हा दुसरा टाइप आहे. म्हणजे ट्यूब मधून कोण जाते, तर कूलिंग वॉटर जाते. इमेजिन होते? म्हणजे जी ट्यूब आहे त्या ट्यूब मधून कूलिंग वॉटर हे जात आहे, ट्यूब मधून, आणि ट्यूबच्या बाहेर एक्झॉस्ट स्टीम आहे. समजतंय? मग त्या ठिकाणी देखील त्या ठिकाणी कूलिंग वॉटर आणि एक्झॉस्ट स्टीम ह्या दोघांचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट येत नाही. समजतंय? याचे परत 3 टाइप पडतात. पहिला टाइप आहे डाउनवर्ड फ्लो टाइप, दुसरा आहे सेंट्रल फ्लो टाइप आणि तिसरा आहे इन्व्हर्टेड फ्लो टाइप. हे तिन्ही टाइप आपण पाहणार आहोत. ओके, सुरुवातीला आपण सरफेस कंडेन्सर स्टडी करूया की ज्यामध्ये एक्झॉस्ट स्टीम ही ट्यूब मधून जाते आणि कूलिंग वॉटर हे ट्यूबच्या बाहेर असतं.
तो आपण सुरुवातीला इव्हॅपोरेटिंग कंडेन्सर टाइप जो सरफेस कंडेन्सर आहे तो आपण सुरुवातीला या ठिकाणी पाहूयात. दिसतोय हा सरफेस कंडेन्सर, हा देखील एक सरफेस कंडेन्सर आहे. ह्याला आपण सेल अँड ट्यूब टाइप कंडेन्सर म्हणतो, सेल अँड ट्यूब टाइप. त्यानंतर हा आहे या ठिकाणी जे ट्यूब मधून कूलिंग वॉटर जातं आणि ट्यूबच्या बाहेर एक्झॉस्ट स्टीम आली त्या टाइप मध्ये हा कंडेन्सर आहे. हा डाउनवर्ड फ्लो टाइप आहे. त्यानंतर हा सेंटर फ्लो टाइप आहे. त्यानंतर हा इव्हॅपोरेटिंग टाइप स्टीम कंडेन्सर. हे सर्व टाइप्स आपण या ठिकाणी पाहूयात. तर सुरुवातीला आपण सेल अँड ट्यूब टाइप स्टीम कंडेन्सर या ठिकाणी पाहूयात. सेल अँड ट्यूब टाइप हा जो कंडेन्सर आहे सेल अँड ट्यूब टाइप स्टीम कंडेन्सर हा एक सरफेस कंडेन्सर आहे की ज्याच्यामध्ये हा बनलेला आहे कास्ट आयर्न सेलचा. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला कास्ट आयर्न सेल दिसतेय. या ठिकाणी ही जी सेल बनलेली आहे ती कशापासून बनलेली आहे, कास्ट आयर्नचा असं सेल बनलेला आहे. दिसतोय हा सेल. हा सेल कास्ट आयर्न पासून बनलेला आहे. समजतंय? म्हणजे कास्ट आयर्न पासून हा सेल बनलेला आहे. त्यानंतर त्याचे दोन्ही एंड काय केलेले आहेत, क्लोज केलेले आहेत. म्हणजे त्या ठिकाणी एक वॉटर बॉक्स तयार होतो. दिसतंय या ठिकाणी हा जो कास्ट आयर्न सेल आहे या ठिकाणी पहा, या ठिकाणी क्लोज केलेला आहे. दिसतोय या ठिकाणी. या ठिकाणी एक वॉटर बॉक्स तयार होतो. इमॅजिन होत आहे? हा जो सेल तुम्हाला सांगितला मी, जो कास्ट आयर्न सेल बनलेला आहे त्याचे दोन्ही एंडला काय केलं या ठिकाणी ते क्लोज केलेले आहे आणि त्या ठिकाणी एक वॉटर बॉक्स तयार होतो. जसं की या ठिकाणी दिसतोय तुम्हाला वॉटर बॉक्स. त्यानंतर या ठिकाणी दिसतोय येलो कलर मी जो दाखवलाय त्या ठिकाणी वॉटर बॉक्स हा दोन्ही एंडला तयार होतो, दोन्ही एंड क्लोज केल्यानंतर. हा देखील एक वॉटर बॉक्स आहे. तर यामध्ये जे ट्यूब आहे या ठिकाणी हे जे दोन कव्हर लावलेले आहेत, या ठिकाणी दिसतोय कव्हर, हा एक कव्हर, हा एक कव्हर. ह्या दोन कव्हर मध्ये त्या ट्यूब्स काय केलेल्या आहेत, फिक्स केलेल्या आहेत. समजतंय? त्या ठिकाणी दोन्ही हेडला त्या ठिकाणी नंबर ऑफ ट्यूब्स ज्या आहेत त्या ह्या ज्या दोन प्लेट तुम्हाला दिसत आहेत या ठिकाणी दिसते ही एक प्लेट, त्यानंतर ही सेकंड प्लेट. या दोन्ही प्लेटला नंबर ऑफ ट्यूब्स जे आहेत
त्या काय केलेल्या त्या ठिकाणी नंबर ऑफ ट्यूबचे जे बंडल तयार होतात ते ट्यूब्स त्या ठिकाणी कनेक्ट केलेले आहेत दोन्हींना. त्यानंतर जी एक्झॉस्ट स्टीम आहे ती तुम्हाला दिसते या ठिकाणी टॉप मधून काय होईल ती एंटर करेल. जी टर्बाईन मधून किंवा जी काही स्टीम इंजिन आहे त्या ठिकाणी जी काही एक्झॉस्ट स्टीम जी काही बाहेर पडणार आहे ती एक्झॉस्ट स्टीम जो कंडेन्सरचा टॉप दिसतोय तुम्हाला जे टॉप साइडने ती काय होईल एक्झॉस्ट स्टीम या ठिकाणी एंटर करेल. दिसतंय या ठिकाणी ही जी एक्झॉस्ट स्टीम आहे ती या ठिकाणी काय होईल ती एंटर करेल आणि ती बॉटमला काय होईल त्या ठिकाणी ती एक्झिट करेल. तसं या ठिकाणी बॉटमला दाखवलंय. ती स्टीम थंड झाल्यानंतर तिचा जो काही कंडेन्सेट तयार होणार आहे तो कंडेन्सेट या ठिकाणी बॉटम मधून काय होईल तो आपण बाहेर काढणार आहोत. मग ही जी एक्झॉस्ट स्टीम आहे ती काय होईल या ठिकाणी जो सेलचा जो रिकामा पार्ट आहे ती ट्यूब सोडून तो रिकामा पोर्शन आहे त्या ठिकाणी काय होईल ती एक्झॉस्ट स्टीम सगळीकडे पसरली जाईल एकसारखी. म्हणजे त्या ट्यूबच्या बाहेरून काय होईल ती एक्झॉस्ट स्टीम काय होईल पास होईल. तसं या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतोय त्या ट्यूबच्या बाहेरचा जो सरफेस आहे त्याच्यावरतून ही एक्झॉस्ट स्टीम काय होईल ती जाईल ती फ्लो होईल आणि जे काही कूलिंग वॉटर आहे ते कूलिंग वॉटर आपण ह्याच्या ट्यूब दिसत आहे ह्या ट्यूब मधून ते जाणार आहे कूलिंग वॉटर. इमॅजिन होत आहे या ठिकाणी कूलिंग वॉटर जे आहे ते वॉटर बॉक्स मध्ये एंटर करेल. दिसतंय या ठिकाणी कूलिंग वॉटर या ठिकाणी ते एंटर करेल कूलिंग वॉटर आणि ते एंटर केल्यानंतर ते कूलिंग वॉटर बॉक्स मध्ये जाईल या ठिकाणी दिसतंय आणि वॉटर बॉक्स मधून त्या प्लेटला जे काही ट्यूब कनेक्टेड आहेत त्या ट्यूब मधून ते काय होईल पुढच्या डायरेक्शनने ते फ्लो होईल. दिसतंय म्हणजे ते डावीकडून ते काय होतंय ते उजवीकडे ते ट्यूब मधून ते जाणार आहे आणि ट्यूबच्या बाहेरून काय आहे स्टीम आहे. ज्यावेळेस ते ट्यूब मधून जात असतं थंड पाणी ट्यूब मधून जाताना त्या ट्यूबच्या सराउंडिंगला जे काही स्टीम आहे गरम स्टीम आहे त्या स्टीम मधली हीट ते थंड पाणी काय करेल स्वतःमध्ये शोषून घेईल आणि ती स्टीम काय होईल थंड होईल. समजतंय आणि ते जे कूलिंग वॉटर आहे ते गरम होईल आणि त्यानंतर दिसतंय या ठिकाणी त्या ट्यूब मधून ते कूलिंग वॉटर हे या ठिकाणी परत एकदा वॉटर बॉक्स मध्ये येईल जो उजव्या साईडला आहे. मग त्या वॉटर बॉक्स मधून ते परत वरच्या डायरेक्शनने काय होईल ते मूव्ह होईल आणि या ठिकाणी वरती जे ट्यूब दिसत आहेत त्या वरच्या ट्यूब मधून मध्ये ते एंटर होईल. तसं या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतोय आणि वरच्या ट्यूब मधून तो परत काय होईल उजवीकडून ते डावीकडे ते त्याचं फ्लो होईल. म्हणजे या ठिकाणी जे काही कूलिंग वॉटर आहे ते सुरुवातीला डाव्या बाजूनी ते एंटर करतं आणि एंटर केल्यानंतर ते उजवीकडे जातं आणि उजवीकडे ते वॉटर बॉक्स मध्ये आल्यानंतर कलेक्ट केल्यानंतर ते परत वॉटर बॉक्स मधून ते परत जे वरच्या साईडला ज्या ट्यूब्स आहेत त्या ट्यूब मध्ये एंटर करेल आणि त्या ट्यूब मधून एंटर करून ते परत काय होतं उजवीकडून ते डावीकडे जाण्यास ती कूलिंग वॉटर काय होते सुरुवात होते आणि सगळ्यात शेवटी परत ते काय होईल या ठिकाणी जो वॉटर बॉक्स आहे डावीकडचा त्या वॉटर बॉक्सचा जो वरचा पोर्शन आहे त्या ठिकाणी ते परत कलेक्ट केले जाईल आणि कलेक्ट करून नंतर ते जे काही गरम पाणी होईल ते मग ते कूलिंग वॉटर त्या ठिकाणी बाहेर काढलं जाईल जसं या ठिकाणी दाखवले. समजतंय? इमॅजिन होत आहे की या ठिकाणी
जे कुलिंग वॉटर आहे ते एंटर होतं एका एंडला, जसं या ठिकाणी मी तुम्हाला दाखवलं, एका एंडला ते काय होतं एंटर होतं, आणि एंटर झाल्यानंतर जो लोअर हाफ पार्ट आहे, समजतंय, ह्या सेल अँड सेल ट्यूबचा जो हाफ पार्ट आहे लोअरचा, जसे हा हाफ जो पार्ट खालचा जर आपण पार्ट घेतला की लोअर हाफ पार्ट मध्ये ते काय होईल एंटर होईल सुरुवातीला ते कुलिंग वॉटर, आणि लोअर हाफ पार्ट मध्ये जो मी तुम्हाला दाखवला एरोनी दिसतोय या खालच्या पार्ट मध्ये कुलिंग वॉटर एंटर करतं, लोअर हाफ पार्ट मध्ये जे ट्यूब आहे त्यामध्ये ते एंटर करेल, त्यानंतर ते फ्लो होईल अदर एंडला, ह्या एंडला जर एंटर केलं तर अदर दुसरा जो एंड आहे त्या एंडकडे ते कुलिंग वॉटर काय होईल फ्लो होत जाईल, त्यानंतर अदर एंडला जो वॉटर बॉक्स आहे त्या ठिकाणी ते कलेक्ट केल्यानंतर ते परत ऑपोजिट डायरेक्शनने त्याचं फ्लोईंग स्टार्ट होईल, जो अपर हाफ पोर्शन मध्ये दिसतोय या ठिकाणी अपर हाफ पोर्शन मध्ये ज्या ट्यूब्स आहेत त्या ट्यूब मध्ये तो ऑपोजिट डायरेक्शनने परत त्याचा फ्लो सुरू होतो, ऑपोजिट डायरेक्शन म्हणजे परत तो काय होतं, सुरुवातीला ते डावीकडून उजवीकडे आलं होतं, आता ते ऑपोजिट डायरेक्शनने त्याचा फ्लो स्टार्ट होईल, जो रिमेनिंग हाफ पोर्शन मधल्या ज्या ट्यूब आहे त्या ठिकाणी तो ऑपोजिट डायरेक्शनने तो काय होतो फ्लो स्टार्ट होतो, जसं या ठिकाणी दिसतंय ते उजवीकडून डावीकडे जाण्यास त्याची सुरुवात होते, आणि सगळ्यात शेवटी डावीकडे जो त्या ठिकाणी जो वॉटर बॉक्स आहे त्या ठिकाणी ते कलेक्ट केलं जाईल, आणि कलेक्ट करून ते आपण बाहेर सोडलं जाईल, म्हणजे या ठिकाणी ह्या ट्यूबच्या आतमध्ये कोण आहे तर कुलिंग, या ट्यूबच्या आतमध्ये कुलिंग वॉटर आहे, इमेजिन होत आहे, मग कुलिंग वॉटर जर ट्यूबच्या आतमधून जात असेल आणि त्या ठिकाणी त्या ट्यूबच्या बाहेर सराउंडिंगला काय आहे स्टीम आहे, मग त्या स्टीमची जी काही हीट आहे ती त्या कुलिंग वॉटरला भेटेल, आणि कुलिंग वॉटर काय होईल गरम होईल, आणि ती स्टीमची हीट जर त्यांनी कुलिंग वॉटरला जर दिली म्हणजे कुलिंग वॉटर ते स्टीम मधलं हीट काढून घेतं, आणि हीट काढल्यामुळे ती एक्झॉस्ट स्टीम काय होते थंड होते, मग ती एक्झॉस्ट स्टीम थंड झाल्यानंतर त्या ठिकाणी एक्झॉस्ट स्टीम थंड झाल्यानंतर ते एक्झॉस्ट स्टीमचं रूपांतर पाण्यामध्ये होईल, म्हणजे जो काही कंडेन्सेट या ठिकाणी तयार होईल तो कंडेन्सेट आपण या ठिकाणी जो एअर पंप आहे वेट एअर पंप त्याच्या साहाय्याने आपण तो कंडेन्सेट या ठिकाणी बाहेर काढणार आहोत, बॉटमला जी ओपनिंग आहे त्या ठिकाणी, समजतं याचं वर्किंग कसं आहे ते, म्हणजे हा होता एक सरफेस कंडेन्सर, आणि ह्याला आपण टू फ्लो सरफेस कंडेन्सर देखील म्हणतो आपण, टू डायरेक्शन फ्लो, या ठिकाणी दोन डायरेक्शनने किंवा टू पास देखील म्हणू शकतो आपण, या ठिकाणी काय होतंय की कुलिंग वॉटर एकदा एंटर केलं ते डावीकडून उजवीकडे पास होतं, परत उजवीकडून डावीकडे जातं, म्हणजे त्यामुळे त्याला आपण टू फ्लो म्हणले, समजते, दोन्ही डायरेक्शन इथे जातं फ्लो होतं त्या ठिकाणी, त्याला आपण डबल पास किंवा टू फ्लो सरफेस कंडेन्सर आपण देखील म्हणतो त्याला. त्यानंतर नेक्स्ट आपण पाहणार आहोत तर या ठिकाणी ट्यूब मधून वॉटर जात होतं आणि वॉटर त्या ट्यूबच्या बाहेर काय होतं सराउंडिंगला त्या ठिकाणी एक्झॉस्ट स्टीम होती. त्यानंतर आपण एक इव्हॅपोरेटिंग टाइप स्टीम कंडेन्सर पाहणार आहोत की ज्याच्यामधून ट्यूब मधून एक्झॉस्ट स्टीम ही पास होणार आहे. सुरुवातीला आपण एक टाइप पाहिला आताच की ज्याच्यामध्ये ट्यूब मधून वॉटर जात होतं आणि ट्यूबच्या सराउंडिंगला एक्झॉस्ट स्टीम होती, बरोबर. आता आपण हा सरफेस कंडेन्सर असा पाहणार आहोत की ज्याच्या ट्यूब मधून एक्झॉस्ट स्टीम ही पास होते. या ठिकाणी दिसतंय एक्झॉस्ट स्टीम ह्या ट्यूब मधून काय होतं एंटर करेल आतमध्ये आणि ती या पद्धतीने काय होईल ती ट्यूब मधून फ्लो होईल.
हा जो कंडेन्सर आहे याला आपण म्हणतो सरफेस कंडेन्सर किंवा इव्हॅपोरेटिंग टाईप सरफेस कंडेन्सर. यामध्ये ट्यूब मधून कोण जाते, स्टीम जाते आणि त्या ट्यूबच्या बाहेर सराउंडिंगला त्या ठिकाणी कूलिंग वॉटर त्या सरफेस वरती पाईपाच्या पडणार आहे. या ठिकाणी दिसतंय एक कलेक्टिंग टँक या ठिकाणी दिलेला आहे. ह्या कलेक्टिंग टँक मध्ये जे थंड पाणी आहे ते त्या ठिकाणी ठेवलेलं असेल आणि थंड पाणी कलेक्ट करण्यासाठी समजतंय त्या ठिकाणी कलेक्टिंग टँक आहे. जे थंड पाणी आहे ते या ठिकाणी आपण पंपच्या साहाय्याने आपण ते एक वॉटर पंपच्या साहाय्याने ते आपण या ठिकाणी नोझल मध्ये ते सप्लाय करणार आहोत. या ठिकाणी दिसेल नोझल, इथे नंबर ऑफ नोझल असतील. ह्या नोझल काय करतील, ते जे थंड पाणी आहे त्याला ते स्प्रेड करेल. इमेजिन होत आहे या ठिकाणी. या ठिकाणी कूलिंग वॉटर हे नोझलच्या साहाय्याने स्प्रेड केलं जातं आणि ते जे कूलिंग वॉटर आहे ते स्प्रेड झाल्यानंतर या ठिकाणी जे काही पाईप तुम्हाला दिसतोय त्या पाईपावरती ते पडेल आणि पाईपावरती पडल्यानंतर पाईपाचा जो सरफेस आहे त्यावरती तो एक कूलिंग वॉटर एक फिल्म तयार करेल. फिल्म म्हणजे छोटासा असा नाही का सरफेसवरती पाईप थोडासा ओला होईल बाहेरच्या साईडला सरफेसवरती आणि त्याचा पाण्याचा एक लेअर तयार होईल त्या पाईपाच्या आउटर सरफेसवरती. मग त्याला आपण म्हणतो फिल्म. ती जी वॉटर फिल्म तयार होते त्या पाईपाच्या आउटर सरफेसवरती, मग ती वॉटर फिल्म तयार झाल्यानंतर जे एक्सेस वॉटर त्या पाईपावरती राहील ते काय होईल, एक्सेस वॉटर या ठिकाणी ते खाली पडेल. जे जास्तीचं पाणी आहे ते या ठिकाणी खाली पडून ते कलेक्टिंग टँक मध्ये ते कलेक्ट केलं जाईल. समजतंय. म्हणजे या ठिकाणी कूलिंग वॉटर जे आहे थंड पाणी, ते थंड पाणी या ठिकाणी खालच्या दिशेने काय होईल ते आपण स्प्रे करणार आहोत. या ठिकाणी वरती टॉपला स्प्रे केल्यानंतर ते डाउनलोड खालच्या दिशेने पडेल आणि खालच्या दिशेने ते पडत असताना जो पाईप आहे त्या पाईपवरती ते पडेल आणि पाईपाचा जो बाहेरचा आवरण आहे त्या ठिकाणी एक फिल्म तयार होईल, वॉटर फिल्म. आणि जे एक्सेस वॉटर आहे ते एक्सेस वॉटर त्या पाईपवरून परत खाली निघेल आणि ते पडेल या ठिकाणी कलेक्टिंग टँक मध्ये. समजतंय. मग ते जे थंड पाणी आहे ते पाईपाच्या जो आउटर सरफेस आहे त्यावरती जे जमा होईल आणि जमा झालेलं जे थंड पाणी आहे म्हणजे जी फिल्म तयार होते ती फिल्म काय होतं कालांतराने त्या पाईपामधून तर स्टीम जाते. त्या स्टीमचं टेम्परेचर हे जास्त असेल, ती गरम असेल. मग त्या स्टीमचं टेम्परेचर त्या पाईपाला जाईल म्हणजे पाईप तो गरम होईल आणि पाईपाचं टेम्परेचर त्यानंतर ती जी फिल्म आहे त्या फिल्मला भेटेल. म्हणजे ती हीट ट्रान्सफर कशी होईल, त्या स्टीम कडून पाईपाचा जो वॉल आहे वॉल थ्रू ती त्या वॉटर फिल्मला ती मिळेल आणि वॉटर फिल्म काय होते त्या ठिकाणी तिचं इव्हॅपोरेशन होईल. इव्हॅपोरेशन म्हणजे काय, त्या पाण्याचं रूपांतर वाफेमध्ये होईल. समजतंय. पाण्याची वाफ तयार होईल आणि ती वाफ कालांतराने उडून जाईल. समजतंय. परत तो पाईप काय होईल, कोरडा होईल. कोरडा म्हणजे ते वॉटर फिल्म त्या ठिकाणी नाहीशी होईल आणि परत थोड्या वेळाने काय होईल, त्या ठिकाणी हे जे वॉटर आपण कूलिंग वॉटर वरतून सोडतोय ते कूलिंग वॉटरची परत एकदा कूलिंग वॉटर त्या पाईपवरती पडेल आणि परत एकदा त्या ठिकाणी एक वॉटर फिल्म तयार होईल. वॉटरचा एक लेअर तयार होईल पाईपाच्या आउटर सरफेसवरती आणि तो लेअरला परत ती जी काही स्टीम पाईपमधून जाते परत त्याची हीट भेटेल, परत ते त्याचं परत इव्हॅपोरेशन होईल. ही प्रोसेस कंटिन्यूस होत जाते. मग या ठिकाणी काय होतंय, जे पाणी जे पडतंय पाईपाच्या सरफेसवरती त्याचं इव्हॅपोरेशन होतंय. त्यामुळे ह्याला आपण काय म्हणतो, इव्हॅपोरेटिंग टाईप स्टीम कंडेन्सर. समजतंय. या ठिकाणी पाईपावरती जी काही वॉटर फिल्म तयार होते ती वॉटर फिल्म काय करते, त्या स्टीमचं हीट घेते आणि त्याचं इव्हॅपोरेशन होतं आणि इव्हॅपोरेशन म्हणजे वाफेमध्ये रूपांतर होतं. त्यानंतर ती वाफ त्या ठिकाणी उडून जाते सराउंडिंग मध्ये. समजतंय. मग ही जी स्टीम त्या ठिकाणी पास होते पाईपामधून त्याची हीट जर त्या फिल्मला भेटली तर ती स्टीम काय होईल, थंड होईल आणि सगळ्यात शेवटी त्या स्टीमचं
पाण्यामध्ये रूपांतर होईल, म्हणजे त्याचा कंडेन्सेट तयार होईल. मग या ठिकाणी जे स्टीम मधून जे काही या ठिकाणी कंडेन्सेट बाहेर पडेल, समजतंय, आउटलेट मधून, तो आपण एका हॉट मध्ये कलेक्ट करून तो परत बॉयलर मध्ये आपण तो सोडू शकतो. समजलं तुम्हाला याचं वर्किंग?